नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कॅडबरी। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं डार्क कंपाऊंड घेतले। डार्क कंपाऊंड आपण 200 ग्रॅम घेतले। मिल्क कंपाऊंड 100 ग्रॅम घेतले। व्हाईट कंपाऊंड आपण 50 ग्रॅम घेतले। पिस्ता घेतलाय। पिस्ता आपण थोडं पिस्त्याला फ्राय करून त्याचे काप करून घेतले। बदामचं पण आपण फ्राय करून थोडे काप करून घेतले। इथं आपण राईस बॉल घेतले आणि आपण ऑइल बेस एसेन्स घेतले। आपल्याला केकचं एसेन्स वापरायचं नाही, चॉकलेटचं वापरायचं आहे। आणि इथं मी कॅडबरीचे मोल्ड घेतले। आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्यायचं। आपण सिलिकॉनचा घ्या किंवा असा कोणताही घेतला तरी चालेल। आता आपण याचे थोडेसे बारीक काप करून घेणार आहोत। हे कट करून घेतले मी। आता एका बाउलमध्ये याला काढून घेतोय आपण पाणी उकळायला ठेवलेले आहे, त्यावर आपण हा बाउल ठेवणार आहोत। त्यात आपण कंपाऊंड टाकणार आहोत। आता आपण याला मेल्ट करून घेतोय चॉकलेटला। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मी यात एसेन्स घालणार आहोत। आपण 2 ड्रॉप एसेन्स टाकले। राईस बॉल टाकून घेणार आहोत आपण। बदाम पिस्ता ते मिक्स करून घेणार आहोत। आता हे आपण 1 मिनिटासाठी चांगलं मिक्स करून असं ठेवतोय। आता आपलं 1 मिनिट झालेलं आहे। आपण हे मिश्रण आता कॅडबरीच्या मोल्डमध्ये घालून घेणार आहोत। हे जास्त गरम मोल्डमध्ये टाकायचं नाही, थोडंसं थंड होऊन द्यायचं। या पद्धतीने आपण सगळे मोल्ड आपण भरून घेणार आहोत। आता हे आपले कॅडबरी मोल्डमध्ये भरून झालेले आहे चॉकलेट। आता आपण याला डिप करून घेणार आहोत। आपण आता त्यावर बदाम आणि पिस्त्याची काप घालणार आहोत। आता याला सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये 20 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। आपल्या आता कॅडबरी 20 मिनिटं झालेली आहे। आपण फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। याला हे चांगल्या पद्धतीने सेट झालेत। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या कॅडबरी तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब